भक्तीचं वर्म, कालिकास्त्राची कथा आपण वास्तविक शिवाचं अस्त्र आहे ते, पण मच्छिंद्रनाथांच्या भक्तीची ताकदच एवढी मोठी की शिवाना श्रद्धेने ते कालिकास्त्राला बाबा मच्छिंद्रनाथांच्या हाती सोपवावं लागलेलं आहे. हे विश्व सुखी व्हावं अशी प्रार्थना करायची आणि थोडंसं नाथांचं भजन करायचं आणि पुढच्या कथेला सुरुवात करायची. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाटकतेमध्ये आपण कालिकास्त्राबरोबर मच्छिंद्रनाथांचं युद्ध झाल्यानंतर बाबांची तीर्थयात्रा ही हरिहरेश्वर कोकणामध्ये आणि बाबा मच्छिंद्रनाथ हरिहरेश्वर शिवाचं स्नान केल्यानंतर दर्शन केलेलं आहे. शंकराचा जप सुरू आहे. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय धीमहि. पत्रम पुष्पम फलम एक एक जो भाव आहे नाथांनी शिवाच्या आणि चरणी अर्पण केलेला आहे. आणि शिवदर्शन करून हरिहरेश्वराचं स्नान शिवदर्शन आणि बाबा मच्छिंद्रनाथ पुढच्या प्रवासाला निघाले असताना योगायोगाने त्यांची गाठ वीरभद्राशी पडते. जसे कालभैरव या गावचं ग्रामदैवत सुसगावचं, तसं कालभैरव हे शिवभक्त, पण वीरभद्र हा शिवपुत्र आहे, शंकराचा मुलगा आहे. सर्व गणांच्या मध्ये त्याला आग्राचं अग्रपूजेचा मान काही ठिकाणी मिळालेला आहे. हो, वीरभद्र आहे तो, सामान्य नव्हता. शिवगणांच्या प्रमुख जे असते त्याच्यामध्ये प्रमुखामध्ये त्याची ख्याती होती. आणि हा वीरभद्र स्नानासाठी तिथं आलेला होता. मच्छिंद्रनाथ स्नान करून चालले आणि वीरभद्र स्नान करण्यासाठी आला. योगायोगाने भेट झाली. आपण सात्विक असणारी माणसं ओळख नसेल तरी करतात राम राम. आणि काही काही माणसं अशी असतात ओळखीचा असला तरी चेहरा दुसरीकडे बघून जातात. आणि मग या ठिकाणी वीरभद्र आदेश करून नमना नमन झालेला आहे. काय महाराज, कुठले, कोण, कुठून? काय नाही म्हणले, मी मच्छिंद्रनाथ. हा म्हणले, मी वीरभद्र. पण म्हणले, काय तुमचा ड्रेस, काय हे मुद्रा, कान फाडून, शैली, शिंगी, कंथा, काय आहे, कुठल्या पंथामध्ये? ते गुरुची कृपा आहे म्हणे. गुरु प्रसादे करून हे केलेलं आहे. मला माहिती नाही, ते माझ्या गुरुला माहिती आहे. हे असं का केलं हे माझ्या गुरुला माहिती आहे. वीरभद्र म्हणे, असला कसला गुरु आहे तुमचा जगा वेगळा? कारण सनातन धर्म जो चालू आलेला आहे त्यामध्ये आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायांचा मुख्य असं ती काय आहे. आपण म्हणतो आदिनाथ बाबांनी, जे आम्ही आदिनाथ बाबांचा मी आणि पुत्र आहे त्या धर्माने. तुमचा कुठला नवीनच पंथ असा जगा वेगळा म्हणे, काहीतरी मार्ग काढणारा तुमचा गुरु. आणि गुरुबद्दल थोडेसे अपशब्द बोलल्यामुळे थोडा मच्छिंद्रनाथांना राग आलेला आहे. कुणालाही येतो. माणसाने ना जीवनामध्ये
सरळ बोलता आलं तर बोलावं, नाहीपेक्षा वाईट तरी बोलू नये, कारण ते निस्तारणं फार अवघड असतं. आता आम्ही सुद्धा, मी या ठिकाणी नवनाथ कथा सांगतोय, पण याच्यामध्ये अनावधानाने माझ्या हातून एखादी चुकी होतच असेल ना. मी पण माणूसच आहे ना. लिहिणारा चुकतो, पोहणारा बुडतो. एक रामचरित्र करायचं झालं तर का पात्र फक्त राम, लक्ष्मण, सीता, मारुती आहेत. भागवत कथा करायची असेल तर भगवान श्रीकृष्ण आहे. याच्यामध्ये पात्र किती आहेत आलं का लक्षात? नवनाथ 84 सिद्धासह. त्याच्यामध्ये एखादी माणसं, पण त्यातलं घेताना काय असायचं, भाव घ्यावा, तर त्याची कृपा झाल्याशिवाय राहत नाही. माऊली हरिपाठात म्हणतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे, 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 करतळ्या वळे तैसा हारी, करतळ्या वळे तैसा हारी, करतळ्या वळे तैसा हारी. भाव बळे आकळे एरवी नाकळे. आता दोघांची भक्ती शंकराचीच आहे, पण भाव मात्र वेगळा आहे. आणि एकदा गाडी बिघडली की मग वादाला तोंड फुटल्यानंतर युद्धाशिवाय तिथं काय पर्याय नाही. यांनी त्यांचा गुरु काढला, त्यांनी यांचा गुरु काढला. इतक्या अटीतटीवर वीरभद्र म्हणले, आता तुला मच्छिंद्रा एक शेवटची संधी देतो, आता राम नाम म्हण म्हणे, कारण आता मी बाण मारल्यानंतर तू राहशील असं मला काय वाटत नाही, कारण तुला खूप मी समजून सांगितलं. मच्छिंद्रान म्हणतात, अरे वीरभद्रा, तो राम मंत्र तुला अपवित्र वाटला म्हणून तू मला म्हणायला सांगतोय, पण तुला एक खरं सांगू का म्हणे, राम मंत्रे वाल्या तरला, आता तेच नाम तारी मजला. पण तू राम मंत्रा वेगळा हो म्हणे, मला राम वाचवायला येईल, बरं झालं तू म्हटलास, पण तू मात्र राम नामाच्या मंत्रा वेगळा राहतोयस, तुझंच काही खरं नाही. आणि वीरभद्राबरोबर युद्ध सुरू झालं. प्रत्येक युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, कुठल्याही देवतेचं युद्ध ज्या वेळेला सुरू होतं त्यावेळी क्रॉस अस्त्र टाकली जातात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे समजा आता अग्निअस्त्र टाकलं, वीरभद्राने अग्निअस्त्र टाकलं की मच्छिंद्रनाथाने त्यावेळेला पर्जन्यास्त्र टाकायचं, किंवा वीरभद्राने आणि वायुअस्त्र टाकलं तर बाबांनी पर्वतास्त्र टाकायचं. वीरभद्राने रोगास्त्र टाकलं की बाबांनी संजीवनी टाकायची. वीरभद्राने नागास्त्र टाकलं की बाबांनी खगेंद्रास्त्र टाकायचं. पण या युद्धाचा शेवट एका पॉइंटला व्हायचा. माया प्रळय ज्या वेळेला अस्त्र काही वेळेला टाकण्याचा योग आलेला आहे, त्यावेळेला मात्र ब्रह्मांडाचं काही, कारण मायाचा प्रलय, माया प्रलय त्या अस्त्राचं नावच आहे, माया प्रलय. त्यामुळे काय होणार, मायेचा जर प्रलय झाला, आता आपल्यामध्ये माया आहे, हिचा प्रलय झालाय, फुटली म्हणजे काय, आपण गेलो. ब्रह्मांडात माया प्रलय झाल्यावर काय, ब्रह्मांड सरळ आहे. आणि मग त्यावेळी ब्रह्मा विष्णू महेशाला काळजी येते, आणि मग ते तिघही परत खाली येतात. मच्छिंद्र काय झालं, काय नाही म्हणे असं. पण वीरभद्राने शंकर आले, विष्णू आले, ब्रह्माजी आले आणि शिवानं सांगायला सुरुवात केली, पिताजी माझी इतक्या जणांच्या बरोबर युद्ध झाली, पण माझ्या पुढं काय कोणी तग धरलेला नाही. हा मच्छिंद्र मात्र एवढा योग्य आहे की माझ्या भाग्याने हा खरोखर योद्धा आहे, म्हणजे वैरी सुद्धा त्याचं कौतुक करतो. त्याचं नाव मच्छिंद्रनाथ म्हणायला काय हरकत नाही. वैर्याने सुद्धा कौतुक करावं, ते पण तोंडावर, समोर वाद चालू असताना. आणि आता काय म्हणतात आदिनाथ बाबा विष्णू ब्रह्माजीना की मच्छिंद्राची काय जी काय इच्छा आहे ती आत्ताच त्याला म्हणावं, मला सांग, मीच पूर्ण करतो. असं कोण म्हणतंय वीरभद्र? काय भाग्य.
आणि म्हणून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना गालातल्या गालात हसू आलेला आहे. वा वा, म्हणजे शेवटी तरी माझ्याबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग. आपण थोडा इंग्रजी शब्द अगदी नाही म्हटलं तरी काही काही एवढं इंग्रजी आपल्या मध्ये भरले. जसं टेबल हा इंग्रजी शब्द आहे. मराठी आपण बोलतो म्हणतो, पण तसं जर मराठीच्या दृष्टीने चेक करायला गेलं तर 40% मराठी आपली बिघडलेलीच असते. ते सहज आपण म्हणतो टेबल, त्यात काही चुकी नाही. तर अशा पद्धतीने मच्छिंद्रनाथांना आनंद झाला आणि ब्रह्मा विष्णू महेशाने एकमेकाचं हस्तांदोलन केलं आणि आनंदाने जात असताना म्हणे, मच्छिंद्रा काय इच्छा आहे तुझी? काय नाही म्हणले, बरेच दिवस पृथ्वीवरती तीर्थयात्रा केलेली आहेत, आता जरा तुमच्या बरोबर यावं स्वर्गात असं मला वाटतंय. स्वर्ग म्हणजे तरी काय लक्षात ठेवा. आपण जेव्हा स्वर्गात जातो तेव्हा पहिला नंबर नरकाचा लागतो. स्टेप आहे की. आता इकडून मुंबईला जाताना पहिल्यांदा लोणावळा लागतं, मग खोपोली लागतंय, मग पनवेल, मग मुंबई. तसं पहिल्यांदा जाताना नरक. आता त्या नरकाच्या चाळणीत आपले सगळेच असतात, त्यातून पुढे जाणारे मग ते स्वर्ग, मग अमरावती इंद्राची नाही का, मग सत्यलोक ब्रह्मलोकांत ब्रह्मदेवाचा, मग विष्णू भगवंताचं वैकुंठ, आणि मग शेवटी आदिनाथ बाबांचं कैलास. प्रेमाने मच्छिंद्रनाथांना स्वर्गामध्ये घेऊन गेले आहेत. वैकुंठामध्ये महाराज 1 वर्ष राहिलेले आहेत. 1 वर्ष भगवान विष्णूंच्या समीप राहिलेले आहे, लक्ष्मीच्या सहवासामध्ये राहिलेले आहेत. आणि मग कैलासाला गेले, तिथेही 1 वर्ष राहिलेले आहेत. 3 महिने इंद्राकडे राहिलेले आहेत, देवांचा राजा इंद्र, आणि 6 महिने मग ब्रह्मदेवाकडे राहिले, आणि बाकीच्या देवांच्याकडे 1-1 दिवस असं करून 7 वर्षपर्यंत जवळजवळ 7.5 वर्ष बाबा मच्छिंद्रनाथ हे स्वर्गाचं आणि यात्रा तीर्थयात्रा, जशी पृथ्वीवरती तीर्थयात्रा ते स्वर्गाची तीर्थयात्रा करून परत पृथ्वीवरती तीर्थयात्रा करायला लागलेली आहेत. आणि मग वज्राबाई वज्रेश्वरी मुंबईच्या तिथं आहे म्हणतात, गरम पाण्याची कुंड आहेत तिथं. मी काय प्रॅक्टिकली गेलेलो नाही, पण आहे म्हणतात तिथं जवळ, तिकडून रस्ता आहे बऱ्याच ठिकाणी. तर त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर बाबांना असं जाणवलं की ही कुंड कसली कसली आहेत. आणि मग तिथली माहिती त्यांना अशी मिळाली की पूर्वी वशिष्ठ ऋषींनी यज्ञ केला होता तिथं, आणि त्या यज्ञामध्ये इंद्र महाराज सगळेच देवता आले होते, इंद्र आले होते. आता कधी कधी असं घडतं बरं का, माझ्याही बाबतीत घडत असेल, तुमच्याही बाबतीत घडत असेल. शांततेने जर घेतलं, समजुतीने जर घेतलं ना, तर बरेच अनर्थ टळतात. अपमान एकदा सहन करायची जर तुमची तयारी मनापासून झाली, मनापासून शब्द टाकला, तर जीवनात दुःख फार लवकर येत नाहीत. फक्त अपमानाचा स्वीकार करायला शिकायचं. त्याच्या पोटात फार मोठा मान दडलेला असतो. तो इंद्र आल्यानंतर त्याला उत्थापन दिलं नाही, म्हणजे तिथं जरा लक्ष नसेल लोकांचं, काय मान दिलं नाही, त्याची गाडी बिघडली. इथं एक तर गाडी बिघडल्यानंतर मग काय कल्याणच ना, वाद विध्वंस. म्हणून भारताची संस्कृती चांगली आहे इतर देशापेक्षा. भारतामध्ये स्त्रीला माता म्हटलं जातं. आपल्या देशाचं नाव आहे भारत माता. बाकीच्या जगामधल्या एकाही देशाला माता म्हटलं जात नाही. म्हणजे ज्या देशात जन्माला आलो, ज्या राज्यात जन्माला आलो, ज्या गावात जन्माला आलो, आणि नवनाथ कथा चाललेली आहे, म्हणजे किती भाग्याचं लक्षण आहे सांगा बरं. आणि मग त्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ असं म्हणतात, काय झालं पुढं ते सांगतात की त्या इंद्राने तिथं वज्रास्त्र टाकलं. त्या वज्रास्त्र टाकल्यावर काय होईल सांगा बरं.
पण त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सगळेच देवदेवता होते ना, सगळे देवदेवता होते त्या यज्ञामध्ये. प्रभू रामचंद्राने काय केलं, एक दर्भ उचलला आणि त्या वज्रास्त्रावरती त्यामुळं काय झालं, इंद्राला शक्रास्त्र पळून गेला, त्याची वेळ आली. कारण वज्र त्या देवीचं नावच आहे वज्रेश्वरी. त्याला उत्थापन दिलं नाही म्हणून प्रभू रामचंद्राने त्याच्यावरती वज्रास्त्र टाकलं, वज्र टाकलं. त्या वज्रास्त्रावरून तिचं नाव वज्रेश्वरी असं त्या देवीचं नाव पडलेलं आहे. आणि त्यामुळे मग इंद्र पळून गेलेला आहे. इंद्राने आपलं अस्त्र आवरून घेतलं, विषय मिटला. पण त्या दिवसापासून माझं नाव वज्रेश्वरी असं ठेवण्यात आलं आणि तिथं माझी स्थापना प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषी आणि सर्व ऋषी मुनींनी केलेली आहे. असं मच्छिंद्रनाथांना कळाल्यामुळं त्यांनी त्रिशूळ घेतला आणि आपणही देवीला आंघोळ घालावी, काहीतरी आपलंही एखादं कुंड असावं या माध्यमातून शिव वरद पाणी त्रिशूळ घेऊन हाती बुडाकडून टाकला मही पाठ. जमिनीमध्ये तो त्रिशूळ आणि पाताळातनं भोगावतीच. आपल्याला अजून पाताळ माहिती नाही बरं का. तुम्हाला वाटतं हिथं असं कळलं की मग खालच्या बाजूला पाताळ, तसं नाही. आपल्या पलीकडच्या बाजूला अमेरिका आहे म्हणतात, मला माहिती नाही कुठला तरी देश असेल. पृथ्वीच्या या बाजूला आपण आहे, त्या बाजूला वेगळा देश आहे. पाताळ आपल्या खाली आहे असं नाही, ते संतांना माहिती आहे आणि भगवंताला माहिती आहे. आपल्याला ज्या गोष्टी माहिती नाहीत ना, त्या आपले जे बुजुर्ग आहेत त्यांच्यावरती विश्वास ठेवावा. ज्ञानोबा रायांच्यासारखी व्यक्ती सुद्धा स्वतःचं मत मांडलं नाही आयुष्यात. ते आपल्यापेक्षा अधिकारी वरिष्ठ जे होते त्यांनाच मान देतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी नाही, व्यास म्हणतात ते मी सांगितलं, मी नाही सांगितलं. ज्ञानदेव म्हणे व्यासांच्या ते सांगितलं. तसं इथं झालेलं आहे. प्रभू रामचंद्राने जसं वज्रेश्वरीची स्थापना केली, प्रत्येकाने आपली कुंड केली, त्यांची नावं ठेवली त्या देवतांच्या. मच्छिंद्रनाथाने एक कुंड केलं, पण ती भोगावती जी काढली तिनं म्हणले देवीला आंघोळ घालायची म्हणून बाबांनी आग्नेयास्त्र टाकलं आणि गरम पाण्याने आंघोळ देवीला सुरू ठेवली कायम स्वरूपी. आणि त्यामुळे ती वज्रेश्वरी प्रगट झाली. आणि त्या वज्रेश्वरी प्रगट झाल्यामुळं आता आईच आहे, आईला मुलाबद्दलची माया. आणि एवढे कुंड आहेत पण कोणी गरम पाण्याने आंघोळ घातली नाही, यांनी गरम पाण्याने घातली. आईसाहेब म्हणतात रामे न्हाणिले शीतोदके. काही काही ठिकाणी ओव्या घ्याव्या, कारण एक नवनाथ ग्रंथ आहे आणि नवनाथ कथा आहे. अगदीच ग्रंथातलं नाही असंही नाही आणि सगळं ग्रंथातलं घ्यायचं असंही नाही आहे. कारण ही वेळ ती नव्हे, एवढ्या वेळेत हे बसवावं लागतं. जेवढं देता येईल तेवढे सद्गुरू मच्छिंद्रनाथांच्या कृपेने मी, माझ्यासारखे अनेक वक्ते आहेत ते देत असतात. या ठिकाणी भगवंत तुमचा आणि माझा दोघांचा भाव बघत असतो आणि त्यानुसार मुद्रा स्थापित करत असतो. म्हणून मग अशी भावबळे आकळे सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी वज्रेश्वरी म्हणते मच्छिंद्रा, प्रभू रामचंद्रानी आणि मला आंघोळ घातली, पण थंड पाण्याने घातली, बाकीच्यानी पण हे केलं, पण तू उष्णोदके घातले, पण ते कायमस्वरूपी इथं आणून ठेवलीस. ती कायमस्वरूपी माझी गरम, वज्रेश्वरीला गरम पाण्याची कुंड आहेत. आता कुणी गेले की नाही मुंबईच्या तिथं आहे ते. आणि मग त्या ठिकाणी वज्रेश्वरीचे मग प्रभू रामचंद्र तीर्थयात्रा तर चालूच आहेत. द्वारका आहे, मथुरा आहे, पण मग अयोध्येला आलेले आहेत एकदा. आणि अयोध्येला रामाचं दर्शन घ्यायचं त्यांचा विचार आहे. आणि त्या रामाचं दर्शन घेत असताना तिथं जे मंदिरापाशी जे वॉचमॅन आपल्या भाषेमध्ये शिपाई होते, त्याला दर्शन घ्यायचं नाही, बाजूला व्हायचं. म्हणले का, काय अडचण आहे, तुला काय कळतं का? म्हणले काय झालं? अरे या राज्याचे राजे पाशुपत, काय नाव आहे त्यांचं? पाशुपत.
राजा पाशुपत राजा तो कोण आहे? राम अवलाद कुशपत्नी धामा. अवलाद म्हणजे रामाच्या वंशामध्ये कुशाची पत्नी, कुशाच्या वंशातला हा पाशुपत राजा. पण मी नेहमी सांगतो नवनाथ एकदा वाचून कळत आणि किती वेळा वाचला तरी सगळा कळत. ते कळणं एवढं सगळ्या गोष्टी एवढ्या सोपं आहे का? ज्ञानेश्वरी वाचून लगेच कळते का? वाचावी ज्ञानेश्वरी, पण कशी वाचावी त्यांनी सांगितलेलं आहे. भावधरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगतो से विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी, श्री गीता हा प्रश्न अर्जुनशी, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू, स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू. भगवान विष्णू स्वतः सांगतायत, स्वमुखे स्वतः काय सांगतायत? भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, अरे इथले सेवक असे आहेत म्हणल्यावर राजा कसा असेल? पात्र सोये वाहे सरिता, सुई मागे दोरा गुंतो जाता, नाही का? काय होतं? सुई जाईल तिच्या मागं दोरा जातो का? दोरा जातो मनानं कुठे? पात्र सोये वाहे सरिता. पाण्याला दोष देऊ नका, नदीचं जसं पात्र असेल तसं ते वाहत असतं, तसं इथला राजा असा असेल म्हणून हे असे आहेत. म्हणले राजाला शिक्षा करू म्हणून थांबलेले आहेत बाजूला. आता तो पाशुपत राजा आहे, नाही का? अंबारी आणि घोडे, हत्ती आणि सन्मानामध्ये सरदार बरोबरीचे आणि सन्मानानं नेणारे शिपाई, आपल्या भाषेत सगळं. आणि ते सर्वांची ती यात्रा कुठं आलेली आहे? रामदर्शनाला. पाशुपत राजा रामदर्शनाला आला आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर साष्टांग लोटांगण घातलेलं आहे. आता लोटांगण आला म्हणून एक शब्द सांगतोय. काय आपलं बघा, काही गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा मिळतात. आपण आरती झाल्यावर म्हणतो घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन तुझे. बरोबर आहे का? चुकतंय काय? आणि मग आपण काय करतो? कुंभाराच्या चाकासारखं गोल गारा फिरायला सुरुवात करतो का नाही का? चुकतंय काय? तसंच करतो ना. आता लक्ष द्या, घालीन लोटांगण या शब्दाचा सरळ अर्थ आहे की आता इथं काल भैरवनाथ आहेत किंवा प्रभू राम लक्ष्मण सीता आहेत, यांच्यासमोर असं जर लोटांगण घातलं म्हणल्यानंतर तोंड कुठं होतं? खाली. मग त्याला पुढचं काय दिसतं का? नाही. पण हात पुढं असल्यामुळं हाताला काय लागतं? भगवंताचे पाय. त्यामुळं नामदेवराय असं म्हणतात की घालीन लोटांगण वंदीन चरण. आपण काय करतो? घालीन लोटांगण म्हणतो, कुंभाराच्या चाकासारखं घरा सुरुवात करतो. एखादी जास्त गर्दी असली तर 2-4 जणांना धक्के बुक्क्यात देऊन पण डोळ्याने पाहिन रूप तुझे. मग हात टेकल्यान पाय, आणि मग पायावरती आपले हात गेल्यानंतर जाणीव होते. एक भक्तीची परमोच्च व्याख्या एक डोळ्यासमोर आली. प्रॅक्टिकली उदाहरण एक सांगतो, लक्षात घ्या. की मी पंढरपूरला गेलो होतो महाराज वारीला. वारीवरून येताना फलटणला एसटीत मी बसलो होतो. परत येताना माझ्या शेजारी एक पोरगा बसला होता. म्हणलं काय रे, कुठे गेला होता? म्हणले पंढरपूरला. म्हणलं अरे तू आंधळा आहेस ना? मला हां. आणि मग आंधळा आहेस मग पंढरपूरला कशाला गेला? काय बघणार म्हणे. त्यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं की माझ्या डोळ्यात पाणी आलं. अध्यात्माचं सार बोलला तो. म्हणला बाबा मला डोळे नाहीत पण हात आहेत की म्हणला. त्याचं नाव आहे भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी. तो हाताने जो आनंद घेतोय तो आम्ही डोळे उघडे ठेवून सुद्धा घेत नाही. किती आमचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. अध्यात्म कळणं इतकं सोपं नाहीये. पंढरपूरच्या वारीत जितकं लक्षात आलं नसेल तेवढं त्या पोराने मला शिकवलं.
आणि ते चांगलं शिकवलेलं आपल्या हृदयात ठेवून त्याची चार चौघासमोर प्रशंसा करणं हे भक्तीचं बीज आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि असं जर बीज महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी रोवलं गेलं तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला फार काही वेळ लागेल असं वाटत नाही. आणि हीच परिस्थिती त्याचं झालेली आहे की पाशुपत राजा लोटांगण घातला आणि बाबा मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र टाकलं. आता त्याला पाया पडला पण उठायला येणं झाले. काय झालं म्हणून बघावं. त्या राज्याचा प्रधान हुशार होता, त्याच्या लक्षात आलं इथं कुणीतरी संत साधू आला असेल, कुणीतरी योगी आला असेल. त्या काळामध्ये नाथसंप्रदाय होता हे त्याला माहिती होतं. आणि त्यांची काहीतरी आपल्या हातनं अवहेलना झाली असेल, काहीतरी चूक झाली असेल म्हणून क्षमा मागावी आणि त्यांचा शोध पहिला घ्यावा म्हणून त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला. आणि त्यांना समोर मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी दिसलेले आहेत. त्यांना जाऊन नमस्कार केला. प्रधान असा असावा, नाव राजाचं असतं पण प्रधान राज्य प्रधान चालवत असतो. ज्या राज्याचा प्रधान उत्तम ते राज्य फारच सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि बाबा मच्छिंद्रनाथ नमस्कार केला, म्हणले महाराज क्षमा करा, अनावधानाने झाली असेल चूक, माफी करा. महाराज तसे नाही आहेत, तुम्हाला वाटतं तसं. आणि मग प्रभू रामचंद्रांच्या समोर पाशुपत राजांनी दंडवत घातलेलं मच्छिंद्रनाथांनी विभक्त अस्त्र त्या प्रधानाच्या हातात दिलं आणि त्यांनी ते राजाला लावल्याबरोबर पाशुपत राजा उठून उभा राहिलेला आहे. त्याला सर्व सांगितल्यानंतर त्यांनी मच्छिंद्रनाथांचे पाय धरले आणि बाबांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि त्यांना असं वाटतं, रामा तू जसं आमच्या राज्यामध्ये आहेस तसं मच्छिंद्रनाथांचं पण वास्तव्य या ठिकाणी व्हावं. आणि मग त्याचा एवढा भाव पाहून मच्छिंद्रनाथ त्याच्याबरोबर त्या राज्यामध्ये गेलेले आहेत. पाहुणचार उत्तम आदरातिथ्य झाल्यानंतर हो मग मात्र आणि मच्छिंद्रनाथांचं मन भरून आलं. म्हणजे काय पाहिजे तुला, काय सांगू म्हणे. मी ज्या वंशात जन्माला आलोय तो वंशाचा मालक माझ्याकडे बघतच नाही. कोणता वंश म्हणले सूर्यवंश. सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि राम माझ्याकडे पाहतच नाही असं म्हटल्यानंतर बाबा म्हणले ठीक आहे, तुला आत्ताच दर्शन करतो. आपलंही भाग्य थोर आहे की साक्षात प्रभू रामचंद्र समोर आहे. लक्षात आलं. रामाचं दर्शन तसं सहजासहजी होत नाही, लक्षात घ्या. राम तसा सहजासहजी कुणाच्याही घरी जात नाही, हे लक्षात घ्या, विसरू नका. पंढरपूरला जनाबाईचा संसार कुणी कुणी पाहिलाय, हात वर करा बरं. वा वा. काय आहे त्या संसारामध्ये, जातं गोधडी अजून काय 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 आपण म्हणतो जनाबाईचा संसार नाही का, आपल्या दृष्टीनं गरीब. अजून एक मोठा संसार सांगतो की ज्या संसारामध्ये भांडीच नव्हती. लक्ष द्या. ज्या संसारामध्ये महाराज भांडी नव्हती, ज्या संसारामध्ये माणसं नव्हती, तिला कोणी संगती साथ नव्हती, भांडी नव्हती, चूल नव्हती, लाकडं नव्हती, कपडे नव्हते, काहीही नव्हतं. पंपा सरोवराला ती आंघोळ करायची आणि मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये येताना वाटेतली फुलं आणि फळं घेऊन यायची, पूजा करायची. मातंग ऋषींनी ज्या पादुका दिल्या होत्या त्याची पूजा करायची, आणलेली फुलं व्हायची, हातातली जी फळं आहेत ती त्या ठिकाणी नैवेद्य दाखवायची आणि त्या नैवेद्यातला काही भाग आपण खायची. राम काय कोणाच्याही आश्रमामध्ये येत नाही, कारण माझं काय कुठं काय नाव नाहीये, माझं काय वट नाही, माझं काय वशील नाही, कोण मी काय एवढी मोठी नाही. काय भाग्य आहे त्या शबरीचं. पण मी वंशात जन्माला येऊन सुद्धा मला दर्शन नाही. आणि मच्छिंद्रनाथ म्हणले काळजी करू नको, बाहेर आलेला आहे राजवाड्याच्या, झोळीत हात घातलेला आहे, सूर्यावरती धुम्रास्त्र टाकलेला आहे. अंधार झाल्यामुळे सूर्याला दिसायचं बंद झालेलं आहे, रथात सकट सूर्य खाली आलेला आहे.
आता सूर्य खाली आल्यामुळे सगळ्या देवतांची पळापळ सुरू झाली. सृष्टीचं चक्र चालणार कसं काय? सगळेच देव आले, ब्रह्मा विष्णू महेशासह, अश्विनी वरुण कुबेर, ए टू झेड. आणि साक्षात भगवान विष्णू म्हणतात, मच्छिंद्र काय झालं, काय सांगायचं म्हणे. हा पाशुपत राजा म्हणे रामाची भक्ती करतो, रामाच्या वंशातला आहे, पण त्या आपल्या वंशाकडे बघतच नाही राम. बर मग काय नाही म्हणे, त्याला आत्ताच्या आत्ता दर्शन द्यायचं. काय ताकद आहे हो भक्तीची. विष्णू म्हणले इच्छा ठीक आहे. ताबडतोब प्रभू रामचंद्राचं रूप हे भगवान विष्णूंना घ्यावं लागलं. आई साहेबांना रुक्मिणी व्हावं लागलं. मारुतरायाला सुद्धा समोर उभा राहावं लागलं. शेषाला लक्ष्मण व्हावं लागलं. बाबा मच्छिंद्रनाथांची ताकद आहे, कारण त्यांचं वाक्य काय आहे, माझी भक्ती गुरुची शक्ती. झोळीत हात घातला की जय जय गुरुदेव दत्त म्हणल्याबरोबर पुढचं सगळं समजायचंच. सुसगावच्या ग्रामस्थांनो, माझं भाग्य आहे, आम्ही ज्या ज्या भागामध्ये येतो रामकथा करतो, भागवत कथा करतो. मी आज नवनाथ कथा करत असताना हेच भाग्याचे क्षण आहेत रे मनुष्य जीवनामध्ये. काय मिळवायचं असतं, कोण कोणाच्या पोटी जन्माला येतो, कोण कुठल्या गावात जन्माला येतो, कोण काय कर्म करत असतो. पण एक सांगू का तुम्हाला, मी कुठल्याही ठिकाणी जन्माला आला आणि कसाही असला तरी सर्वांच्या आत असणारं रक्त मात्र सारखंच आहे. आणि याची जाण ज्याला असते त्याला माणूस म्हणतात. आणि माणसातलं मानुष्य तत्व ज्याच्या अंतःकरणात रुजतं त्याच्यावरती संत कृपा व्हायला फार वेळ लागत नाही. आणि तीच अवस्था इथं झालेली आहे. लक्षात घ्या की पाशुपत रायाला रामाचं दर्शन झालेलं आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथ म्हणतात की मी साबरी विद्येचं कवित्व करतोय, त्यालाही तुझा वर पाहिजे. प्रभूंनी तथास्तु म्हणून वर दिलेला आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी म्हणतात, तव नामे अनंत असती. रामा तुझी नावं अनंत आहेत. मत्स्य कुर्म वरा नरसिंह आहेच. विष्णू सहस्रनामामध्ये हजारो नाम आहेत, पण त्याच्यामध्ये त्यात राम नाम गंगा बोलती. सगळे पाय आहे, पण त्याच्यामध्ये राम नाम हे गंगा आहे. सर्वात श्रेष्ठ सीतापती आजची नाथ कथा चाललेली आहे. त्याच्या आदिनाथ सुरुवातीलाच आपण घेतलेला आहे, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. सर्वात श्रेष्ठ नाम कुठलं असेल या विश्वामध्ये तर ते राम नाम जे आदिनाथ घेतात, राम पूजी सदाशिव. आणि म्हणून त्या ठिकाणी पाशुपत रायाला रामाचं दर्शन करतात. आणि बाबा मच्छिंद्रनाथ अयोध्या मथुरा अवंतिका काशी काश्मीरी पाहत चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये, ज्या ठिकाणी बंगाल देशामध्ये ब्राह्मण स्त्रीला भस्म दिलं होतं, सरस्वती नावाच्या पुत्र होईल म्हणून त्या ठिकाणी रांगणात जातात आणि अलाख निरंजन म्हणून असा आदेश करतात. पटकीन बाहेर येते, मागच्यासारखंच ताट भरून आणती. बाबा पाहिजे तेवढं घ्या, पण माझ्यावर काय, माझं काय खरं नाही, मला मूलबाळ नाही. आता मात्र त्यांची तळ पाहिजे मस्तकाला जाते. दाखवी परी तो पुत्र कैसा, अजरामर मागे कैसा, की देवकीचा हरी जैसा. अगं काहीतरी असलं नाही म्हणे, देवकीचा कृष्ण आहे तसा मुलगा असला पाहिजे. नाही कशी म्हणते 12 वर्षापूर्वी, 12 वर्षाचा पोरगा आहे तुझा, कुठं लपवून ठेवलाय सांग म्हणे. आणि मग सगळी डिटेल खूण सांगितल्यानंतर तिचे हातपाय कापायला लागले. मग ती घाबरल्यानंतर म्हणे महाराज चूक झाली, खरेपणी आहे वर्म, प्रच्छावादी होयन शर्म, दैवे अन्याय सापी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. खरं बोललं तर बरंच कमी होत जातो. मच्छिंद्रनाथांना राग आला, पण म्हणले आता ते मी सूर्य वीर्य आणलेलं आहे, ओ हरिनारायण आहे त्याच्यामध्ये, ते कुठं तरी टाकलं तरी जिवंत असणार. म्हणून त्या ठिकाणी कुठं टाकलं म्हणले, बाई आता तुझ्यावर जर राग करून तरी काय उपयोग आहे, जे व्हायचं ते होऊन गेलं. मग तिने सांगितलं भस्मगारी सांडिले, कुठं टाकलं ते ठिकाण दाखवलं. मग त्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ आणि त्यांना दाखवायला ती. आणि असा कार्यक्रम असल्यामुळं गावातले काम असलेले नसलेले सुद्धा सगळे त्यांच्या मागं यात्रा सुरू. म्हणजे असं काय कार्यक्रम असला की लोकांना बोलवायला लागत नाही. आणि मग त्या चंद्रगिरी गावामध्ये सरस्वतीच्या त्या उकरंड्यामध्ये जी जागा दाखवली तर बाबा मच्छिंद्रनाथ गेलेले आहेत आणि आवाज देतात, हे हरिनारायणा
मित्रवीर्या सूर्यसुता जरी असशील या गोवरीत निघ त्वरित ये समयी. आतून आवाज आला, गुरुदेव मी आहे या ठिकाणी, पण माझ्यावरती एवढं सगळं. काय भाग्यवान आहे तो मुलगा की ज्याच्यावरचं आवरण मच्छिंद्रनाथांनी बाजूला करावं. आणि बाबा मच्छिंद्रनाथांचा पहिला हात त्याला लागावा. बाहेर हे जे ब्रह्म रूप जे मायावी जग आहे ते जगाला पाहायच्या आधी त्यांनी पहिलं मच्छिंद्राला पाहिलं. ही म्हणूनच प्रतापवान गोरक्षनाथ नवनाथामध्ये पहिलं नाव त्यांचं घेतलं जातं, गोरक्ष जालिंदर चरपडश. त्याचं कारण आहे की आपण जन्माला आल्यानंतर हे मायावी 7-12 पाहतो की ज्याच्यामध्ये प्लस आज मायनस होत्या, परवा प्लस 13 मायनस. पण हिथं मात्र ब्रह्माचं दर्शन झालं. बाबा मच्छिंद्रनाथ ब्रह्मस्वरूप आहेत आणि बाबांनी बाहेर काढलेला आहे. डोक्यावरून हात बाहेर फिरवला. सूर्याला सुद्धा लाज वाटावी असं चेहऱ्याचं स्वरूप. अगदी केळीचे खुंट असावे तसे पाय त्याचे, भारदस्त छाती, कुरळाकार केसाशी आणि सुंदर डोळे. हे सगळं पाहिल्यानंतर त्या सरस्वती नावाच्या स्त्रीला वाटतं की हे पोरगं माझं मी भाग्य असतं. पण ते म्हणतात ना, नाही का, कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कामना फळा आली, पिशाच चवत बुद्धी संचरली भूत खाईल म्हणून. कल्पतरूच्या झाडाखाली चुकून काहीतरी बसायचा योग यावा, डोक्यात विचार यावा, हे तर भूत असेल का, असलं तर उठल का, उठलं तर मलाच खाईल का, असे जर विचार असले. आणि मग मच्छिंद्रनाथाने डोळे वर करून त्या स्त्रीकडे बघितल्यावर तिला कळलं की आता हे पोरगं मला त्या म्हणण्यात काय अर्थ नाही. आणि मग त्या गोरक्षाला घेऊन प्रत्येक जन्माला आलेल्या बाळाला आई म्हणजे स्त्रीच्या आंघोळ घालते, पण हे बाळ असे विश्वाच्या पाठीवरती जन्माला आलं होतं की ज्याला गुरुनी पहिली आंघोळ घातलेली आहे. आता मच्छिंद्रनाथांची आंघोळ जर होत असेल तर गंगा यमुना सरस्वती कशाला लांब थांबतील तेव्हा. आणि सगळ्या नद्या न सांगता झाल्या, गोरक्षाला एवढं वा वा वा, आकाशातून सगळ्या आंघोळ झाल्याबरोबर देवानी पुष्पवृष्टी केली आणि गोरक्षनाथांचा जन्म झाला. नाथ संप्रदायामध्ये दुसऱ्या नाथांचा जन्म झाला. आणि मग बाबांनी आपल्या ठिकाणाला घेऊन गेलेले आहेत. चर्चा झालेली आहे. दुसऱ्या दिवशी भिक्षा मागण्यासाठी योग आलेला आहे. त्या गावाचं नाव कनकगिरी आहे. जिथं जन्म झाला ते चंद्रागिरी गावामध्ये सरस्वती ब्राह्मण स्त्रीच्या. आणि दुसऱ्या दिवशीच्या प्रवासामध्ये कनकगिरी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी आत्ताचं वडापुरी, आत्ताचं वडापुरी गाव, त्या गावाचं नाव आता वडापुरी. डोळा आहे तिथं, ते पाहायला मिळेल तुम्हाला, मंदिर आहे डोळ्याचं. कनकगिरी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी बाबा मच्छिंद्रनाथ, गुरुदेव मी असताना तुम्ही कशाला जाताय, मी जातो म्हणले. कोण म्हणलं? गोरक्षनाथ. जोळी घेतली गुरुनी सगळं त्याला गोरक्षनाथांना. नाथ संप्रदायाची सर्व वस्त्र धारण केली आणि गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गेले. पहिलाच दिवस असा होता की ज्या ठिकाणी भिक्षा मागा गेले तिथं पितृश्राद्ध होतं, श्राद्धाचं जेवण होतं. तुम्हाला माहिती आहे श्राद्धाच्या जेवणाला बहुतेक बरेचसे आयटम असतात. वड्या, पाटवड्या, सोमसट्टकाचे द्रोण भरित, कोशिंबिरी, आंबेराया ते बहु भात चटणिया, कढी, सांभारे, वडे, त्यात सार, आमटी, चणचणीत सगळं, लाडू, पुरी, बासुंदी, खाजा, करंज्या, पदार्थ घेवर, पात्र शाळुंखा उपमा दिली. म्हणजे ते ओघराळा असतं बघा, चमच्यासारखं नाही, ओघराळा लागा, त्याच्यामध्ये भात भरायचा दाबून, अशी शंकराच्या पिंडीसारखी मूठ काढायची. अशा 2 मुदी काढायच्या देवाला नैवेद्य दाखवताना. गोरक्षनाथांच्या माध्यमातून असा सादर होतो की पहिलंच अन्न पितृश्राद्धाचं मिळाले. जेवण पित्राचे श्राद्धाचं कसं मिळालेलं आहे? त्या अंगणामध्ये गेलेला आहे. नालाक निरंजन म्हटले. आत आवाज गेल्याबरोबर ते पितृश्राद्ध असणारी आतली जी
सुनबाई जी होती तिनं बघितलं बाहेर कोणतरी, अरे बापरे छान मुलगा दिसतोय बरं का. दिसायला सुद्धा माणसाने चांगलं राहावं बरं का. एक जनरल काय काय जनरल गोष्टी हे जी टॉकीजनी जे काही केलंय ना, हे समाजाने चांगलं वागावं म्हणून केले. काय काय लोकांचे 40 एकराचा मालक आहे, गाड्या एवढ्या आहेत, आपण कसं आहे आपल्यासारखा नाद करायचं नाही, बाकी सगळं चांगलं असतंय. पण कपड्याला कधी इस्त्री नाही, दाढी 15 दिवस काढायची नाही, मिस्त्री कधीच घासायची नाही, भांग पाडायचा पत्ताच नाही, कापडं मधल्यातली धुतलेली टोपी सरळी घालायची नाही, गावात नाही हिंडायचं. आता गावकरी त्याचा 7-12 बघितल्यामुळे कोणी नादाला लागत नाही, पण अनोळख्याच्या ठिकाणी गेलं तर पाणी पण देणार नाहीत. किमान आपण कसं राहतो याची जाण तरी ठेवावी. जाऊ द्या अध्यात्माच्या हायेस्ट पायऱ्या जाऊ द्या, पण कॉमन थिंकिंग तरी पाहिजे की आपण कसं राहू बऱ्याच ठिकाणी. कारण हे महाराष्ट्र अख्खा बघतोय. देवाने ठेविले अनंत तैशेची राहावे. हा आता आपली चूलच पेटत नाही, विलाज नाही, पण आपल्या भाषेत संपता संपत नाही इतकं आहे तरी सुद्धा तुम्हाला नीट वागता येत नाही. आणि म्हणून गोरक्षनाथांना तिने एवढं सगळं पात्र भरून त्या माऊलीन दिल्यावर ते झोळीत घेतलं आणि इतका आनंद झाला की म्हणले ही भिक्षा आता दुसरी घ्यायची काही गरज नाही, आणून गुरुच्या जवळ ठेवली. गुरुनी भिक्षा पाहिल्यानंतर वा 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 म्हणले, वा वा सोडली. पहिल्याच दिवशी मग आपलं जेवायला सुरुवात केली. आज ज्याने आणली त्याला जेव म्हणायला पाहिजे का नाही आपलं. आणि जेवून झाल्यावर म्हणतायत गोरक्षा वाडा जरा चांगलाच चव होती बरं का, अजून एखादा असता तर थोडासा. आता ते भोळं बाबडं होतं. आपण म्हणतो ना शंकर भोळी भक्ती, भोळ्याचा अर्थ तो आहे. त्यांनी भोळा बाबडा विचार केला की मला काय खायचा विचार पाचार नाही, आपण जेवले आणि अजून वडे पाहिजेत, गेले. आता त्या बाईच्या दारात गेल्यावर ना त्या सुवासनेला ताई हो ताई, तिला वाटलं बाबा आता तिचे विचार बदलले ना, तिला वाटलं परत कसं काय आला, काय रे बाळा ताई एक काम माझी एक विचार, आमच्या गुरुंना ना वडे खूपच आवडले हो, मग माझ्या हाताला चवच तशी आहे हो, चव तशी आहे पण त्यांना अजून एक 5-6 द्या म्हणलं. मस्त फिरलं, गाडी उलटी झाली. ते का फुकटचं आहे का म्हणली, तुला काम नाही, मला वाटलं चांगला दिसतोयस म्हणून सुरुवातीला दिलं मी तुला, आता परत आलायस आणि गुरुचं नाव सांगतोय. गोरक्षनाथ म्हणले काय पाहिजे म्हणले त्याच्या बदल्यात तुला. अरे काय पाहिजे म्हणजे तू जर देणार असतास तर आताच कशाला मागायला आलायस, तू जर देणार आहेस तर मागायला कशाला आलायस. अगं ताई मागून तरी बघ काहीतरी. आता माणूस रागायला देव काहीतरी बोलून ठेवतो, दे डोळा काढून म्हणली चल. असा शिष्य जन्मे लाखात एक, मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्ष. गुरुसाठी वडा मागे अनेक, काढून देतो बायडोळा एक, जो बाळा जो जो रे जो. असा डोळा काढून दिलेला आहे हो. आता त्या बाईच्या हातात डोळा दिल्यावर तिचे लागले हातपाय कापायला. तिला वाटलं मी करायला काय गेले आणि हे काय झालं. ती घाबरत आत गेली. एक ताटभर होते तेवढे वडे आणले, हे बाळा हे घे म्हणले, पण तो डोळा काय देऊ नको मला, माझ्याकडनं चूक झाली, तुझ्या पाया पडते, माफी कर बाबा, तुझ्या गुरुला सांग मी पुन्हा असं काय करणार, घे बाबा तू, खरं मला तू ओळखता आलं नाही तुला. आता देव ओळखणं एवढं सोपं नाही, चांगल्या चांगल्यानं जमलं नाही. देव ओळखणं एवढं सोपं आहे का. देव मध्ये सुद्धा काय नाही, हा देह आहे. तुम्ही सरळ बोलला की पुढचा सरळ बोलतोय, चुकीचं बोलला की चुकीचं वागतोय, संपलं ना. मग तुम्ही ठरवायचं आपल्याला देव भेटला पाहिजे का राक्षस भेटला पाहिजे. काय अवघड नाही आहे याच्यामध्ये. मुळात आपणच देव व्हायचं, तीच अवस्था झालेली आहे बघा. आणि मग बाबा मच्छिंद्रनाथांच्याकडे ते आणि वडे बिडे सगळे घेतलेले आहेत. ताई घाबरू नका म्हणले, मी वडे घेऊन जातो आणि ते डोळाही घेऊन जातो, तुम्ही काळजी करू नका. डोळा घेतलाय एका ठिकाणी, आपल्या डोळ्याला कापड बांधलं हो त्या बाळाने आणि आलेले आहेत गुरुच्या समोर. गुरूंनी मात्र मागाशी लक्ष दिलं नाही ना, आता लक्ष जाणीव त्यांनी दिलं, कारण पोटात 2 घास आधी गेलेले होते ना. गोरक्ष काय झालं रे तुझ्या डोळ्याला. काय नाही म्हणले गुरुदेव, ते काय झालं खसपटलं होतं आणि ते डोळ्यातनं घाण येत होती, हे वडे आणलेत खावा म्हणले. खावा नाही नाही, आधी डोळ्याला काय झाले नाही दाखवतो म्हणले, पण ते तुम्ही खाल्ल्यानंतर दाखवतो, नाही तर ते किळस येईल, तुम्हाला खाता येणार नाही. नाही नाही मला काही किळस येत नाही म्हणले, दाखव आत्ताच्या आत्ता. आणि मग दाखव म्हटल्यानंतर मग मात्र दाखवण्यासाठी विरोध करायला लागल्यावर मच्छिंद्रनाथ म्हणतात जर नाही दाखवलंच तर हे गोमांस अन्न खाल्ल्यासारखं खाईन म्हणे. आता नाथ संप्रदायाला, हिंदू धर्माला, सनातन धर्माला आपल्या गाय ही पूज्य आहे.
गो माता म्हणतात आपण तिला. असं तत्वावरती जरा बोट ठेवल्यामुळे मग गोरक्षनाथ घाबरले. म्हणले गुरुदेव एक माफ करा, जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्ती आहे कामीनं, तिनेच प्रथम दिले वाढून, मागून गेलो दुसऱ्याने. तुमची इच्छा काम उद्देश तुमची इच्छा दाखवून म्हणे ज्या घरात वडे होते त्या आपल्या ताईकडं मातोश्रीकडे गेलो, पण ती म्हणली की तू निश्चिम गुरु बघताय तर डोळा काढून दे. एवढी चूक झाली माझ्याकडनं, पण म्हणले मी डोळा काढून दिला तिच्या हातामध्ये. असं कळल्याबरोबर मच्छिंद्रनाथ या ब्रह्मांडामध्ये, मी नेहमी सांगताना सांगतो की मच्छिंद्रनाथ ही अशी शक्ती आहे की अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताळामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ वैकुंठ कैलासामध्ये असा एकही मायचा लाल नाही की जो मच्छिंद्रनाथांना दम देईल, भीती दे दाखवू शकेल. पण गोरक्षा पुढं मात्र त्यांचं काही चालत नव्हतं. डोळ्यातनं पाणी आलं टपकन. जवळ घेतलं त्या पोराला, वडे घेतले. शिष्य रडतो नाही, गुरु रडू लागला. गोरक्षाच्या डोक्यावरती अश्रू व्हायला लागले. डोक्यावरनं हात फिरतो गोरक्षा. अरे किती प्रेम करतोस रे माझ्यावर गोरक्षा. गोरक्षा इतकं प्रेम आहे तुझं माझ्यावर. अरे वडापावचे काय त्या टपरीत 10 रुपये, त्या काळात 2 रुपयाला पण येत नसेल. आज डोळा बसवायचा म्हटलं तर 2 लाख 4 लाख देऊन सुद्धा मिळत नाही. आणि पहिल्या ओरिजिनल सारखा तो मिळू शकत नाही. एका क्षुल्लक गोष्टीसाठी माझ्या तू डोळा काढून दिलास गोरक्षा. नुसतं म्हणायचं नाही कायेन वाचा मनसेंद्रिया, काया अर्पण करणं काय सोपं नाही. एक फुल कमी पडलं म्हणून रावणाने शिर कापून दिलं. मच्छिंद्रनाथांची पात्रता तेवढी होती की ज्या वड्यासाठी त्याने आपला डोळा काढला गुरुनी, तो वडा खायच्या आधी तो डोळा बसवून दिला. त्याला गुरु म्हणतात. वाक्य डबल वापरतो. ज्या क्षुल्लक वड्यासाठी सर्वस्व असणारा देहामधला डोळा काढून दिला, ही शिष्याची जर पात्रता असेल तर त्याच्या गुरुची ताकद एवढी आहे की तो वडा खायच्या आधी डोळा बसवून ठेवला. असा या विश्वामध्ये आता कोणी मायचा लाल असेल मला माहिती नाही. त्याला गुरु म्हणतात. पंचतत्वावरती अधिकार असणं जोक नाही गुरु होणं. गुरु परमात्मा परेशू, एवढं सोपं नाही गुरु म्हणजे. आणि मग तो डोळा आणि म्हणले इकडं, आणि डोळ्यावरती पूर्वस्थिती होऊन आचाट डोळा कायेमध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रवेश करायला काय केला, गोरक्ष हा वरून उचलून बाहेर काढला होता. लक्षात घ्या, त्या गोवरगिरीच्या त्या ढिगाऱ्याच्या खालनं असा उचलून बाहेर काढला होता. पण त्याच्या आतमध्ये सुद्धा डोळ्याच्या माध्यमातून मच्छिंद्रनाथांनी आपलं तत्व आणि त्या डोळ्याच्या निमित्ताने घातलं. आणि गोरक्ष सार्वभौम सर्व बाजूने केला. एवढा भाग्यवान असणारा कोणच्या नाथ असेल तर त्याचं नावच आहे गोरक्षनाथ. निमित्त काहीतरी केलं, परंतु गोरक्षनाथ नाथ संप्रदायामध्ये पहिलं नाव घेतलं जातं गोरक्ष जालिंदर चरपटस्य. आणि मग असेच गोरक्षनाथ आणि गुरु शिष्याचं त्या गावामध्ये राहणं असताना एक दिवशी काय केलं, पोरं आणि खेळत होती. आणि पोरांनी काय केलं, आणि एक आपले बैल करतात, कुणी गाडी करतंय, कुणी पोर म्हणे आम्हाला एखादी गाडी करून दे ना गोरक्षा. गोरक्षनाथ म्हणले मला ती येत नाही. मच्छिंद्रनाथांनी तत्पूर्वी म्हणजे त्याच्या पूर्वी ज्या वेळेला डोळा दिला वड्यासाठी काढून, त्यावेळी त्यांचं हृदय एवढं भरून आलं. लक्षात घ्या, फार महत्वाचं वाक्य आहे, लक्ष ठेवा. काय म्हणतात बाबा मच्छिंद्रनाथ, मज पाशीचे विद्याधन तुला आत्ताच देऊन टाकतो. म्हणजे जी विद्या मिळवायसाठी बाबा मच्छिंद्रनाथांना दत्तप्रभू प्रसन्न करण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली, ती विद्या गोरक्षनाथांनी एका भिक्षेतच मिळवली. याला म्हणतात बाप से बेटा सवाई आणि गुरु से चेला सवाई. जे मिळवण्यासाठी बाबा मच्छिंद्रनाथांना 12 वर्ष करावी लागली, ते गोरक्षनाथांनी एकाच वेळेला मिळवलं. एवढी ताकद आहे गोरक्षनाथांची. नाद करायचं नाही, मी नेहमी सांगतो, आणि नाटक करायचं नाही. नाद संप्रदायाचा नाद करायचा नाही. काय पाहिजे एका क्षणात बोल, तुला काय पाहिजे, कुठल्या बाजूने पाहिजे बोल. फक्त नाटक करायचं नाही. ढोंग केलंस की संपवायला वेळ लावत नाहीत, पण प्रेम केलंस तर या विश्वात अशी कोणती गोष्ट नाही की जी तुझ्या पायाजवळ आणून ठेवायला ते कमी पडतील. सद्गुरू आहेत ते. काय अधिकार आहे गोरक्षनाथांचा. आणि मग संजीवनी सांगितलेले सगळं शिकवलेलं मुखामध्ये आपलं चालूच असायचं कायम.
आणि त्या पोराने सांगितलं होतं की गाडी करून दे. गोरक्षनाथ म्हणले माझं चाललेलं आहे, तुम्ही जरा करा आता, पण नंतर बघू आपण. आणि म्हणून मग त्यांनी ते गाडी पोराने केली, पण त्याच्यात गाडीवान पाहिजे. आणि मग ते करायला गेलं, त्यांना काय जमना. गोरक्ष आता एवढं तरी करून दे ना, मग अशी नाही म्हणलास तर. आता गोरक्ष मग सारखं तरी कुठंवर नाही म्हणायचं. म्हणून मग त्यांनी पुतळा करायला घेतला. मुखे पाट हस्ते पुतळा, मुखामध्ये संजीवनीचा पाठ चालला होता आणि हाताने पुतळा. आता ते पुतळा पूर्ण झाल्याबरोबर पोरगं रडायला लागलं. गोरक्षाने दिलं टाकून तिकडं. बाकीची पोरं पळाली, भूत 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 म्हणून. आता सगळेच पळाले, गोरक्षही पळाला. आणि मग त्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ त्यांचं काही कार्य करून परत आले. पाहतात तो गोरक्ष नाही. तिकडे तिकडे शोधाशोधी केल्यानंतर काय परत, ओ बाबाजी 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 तुम्ही तिकडे जाऊ नका, तिकडे काय झालं, तिथं भूत आहे भूत आहे भूत आहे. अरे पण तुम्ही गोरक्षाला पाहिला का? त्यांनीच गोरक्षांनीच भूत तयार केले. गोरक्षांनी भूत तयार केले. गोरक्ष कसा भूत तयार करायला लागला? कुठं कुठं गेले दाखवा. तुम्ही जाऊ नका, ते खाईल तुम्हाला ना आम्हाला तर खाईल म्हणून आम्ही पळून आलो. अरे पण दाखवा ना, मी आहे ना तुमच्या पुढं, मला फक्त लांबून ठिकाण दाखवा. तिथं जाऊन बघतायत तर ते बाळ. काय भाग्यवान असेल बाळ ते, नाही का, की ज्याने आदिनाथांना अनुग्रह द्यावा. कारण निवृत्ती हा आदिनाथांचा अवतार आहे, लक्षात घ्या. आणि गहिनीनाथ ज्याला मच्छिंद्रनाथाने उचलावं. अहो बाळू तर काय त्याचं माहिती आहे तुम्हाला? त्या अंगावरचे जे मच्छिंद्रनाथांच्या कफनी आहे ना, त्या कफनीमध्ये त्या बाळाला घेतलेलं आहे. काय योग्यता आहे गहिनीनाथांची? एवढं सोपं आहे का काय? निवृत्तीनाथांचे गुरु आहेत ते. कफनीमध्ये त्या बाळाला घेतलेलं आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथ सगळीकडे शोधतायत, गोरक्ष कुठं आहे, गोरक्ष कुठं आहे, गोरक्षा, अरे गोरक्षा. जिथं जाईल तिथं आवाज आला. पण एके ठिकाणी जिथं गोरक्ष होता तिथं गेले आणि आवाज मारल्याबरोबर ते आत होता ती लपून बाहेर आला. बाहेर येऊन बघतोय ते आपल्या गुरुनं हे भूत आणलंय. गेला पळून आतमध्ये. त्यांच्या लक्षात आलं की ह्याला बघून हे घाबरलंय. त्याला खाली ठेवलं, आतमध्ये गेले. गोरक्ष काय झालं? तुम्ही ते भूताला कशाला घेऊन आला? अरे कसलं भूत आलंय, तू चल बाहेर. काय मी आहे ना. काय झालं? काय काय झालं? तू हे कसं काय म्हणले? अहो त्या पोराने मला ते चिखलाचा म्हणे आणि बाळ तयार करा म्हणले. माणूस तयार करायला गेलो. बरं मी तुला सांगितलेलं होतं ते करत होतास का? म्हणलं हो, अजिबात चुकलो नाही, शिक्षा करू नका. मंत्र अजिबात कमी पडून दिला नाही, त्याचाच हा प्रताप आहे म्हणले. मुखे पाट हस्ते पुतळा, मुखाने संजीवनी. मग बाळ जन्माला येईल, नाही तर काय होईल? आणि मग बाळ जन्माला झाल्यानंतर आपलं बाळ गोरक्षनाथ बरोबर आणि मच्छिंद्रनाथ चालले आणि गावकऱ्यांना मग असा कार्यक्रम बघायला काय वेळ लागतोय का? अख्खं गाव गोळा. आणि मग सगळे म्हणाले महाराज हे कुणाचं बाळ, कुठनं आणलं, ह्याची आई कोण, बाप कोण? मग सगळं सांगायला लागायचं. आणि मग ते सांगताना त्यातल्या गावात लोक म्हणले अहो महाराज तुम्ही योगी आहे, संन्यासी आहे, तुम्हाला हे जमणार आहे का पोराला सांभाळायचं? बाळाचे कष्ट करू जाणे जननी. बाळाचे कष्ट हे आईला जमतात सांभाळायचे, त्याला आई नाही. तुम्ही एक काम करा, इथं गावात एखाद्या माऊलीला देऊन टाका म्हणे. आता म्हणे या गावात अशी कोण माऊली आहे? माळ म्हणले हाय ना, गंगा नावाची एक आणि एक ताई आहे, तिला द्या म्हणे. चांगली आहे, स्वभाव खूप छान आहे तिचा म्हणे. आणि मग तिला त्या गंगामाईला बाबा मच्छिंद्रनाथांनी ते बाळ दिलं. 12 वर्षांनी परत येईन म्हणे, गोरक्षनाथ अनुग्रह दिल ह्याला. अरे बापरे, गाडी तिचा ब्रेक लागला. आता म्हणले काय झालं? अहो म्हणले 12 वर्षे ह्याला लहानाचा मोठा मी करायचा आणि 12 वर्षांनी ते गोरक्षनाथ काय अनुग्रह असतो मला माहिती नाही, ते देणार आणि घेऊन जाणार, म्हणजे मग मला काय मिळणार? ते म्हणले मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या मायेत, काळजी करू नको, तुझा सुद्धा तुझं लक लाभ असो, तू काळजी करू नको, फक्त गोरक्षनाथ येऊन अनुग्रह देतील 12 वर्षानंतर. आणि गंगामाईच्या ओटीमध्ये गहिनीनाथांनी टाकलं आणि गोरक्षनाथांना घेऊन बाबा मच्छिंद्रनाथ बद्री केदारच्या मार्गाने गेलेले आहेत. आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथांना तपश्चर्याला बसवलेलं आहे. आणि बाबा मच्छिंद्रनाथ
तपश्चर्याला बसवल्यानंतर काशी माया पृथ्वी मथुरा तीर्थयात्रा ह्या सगळ्या करत असताना परत रामेश्वरला मारुतीची भेट झालेली आहे. आणि मारुतीने सांगितलेलं आहे की नाथा, आज 24 वर्ष झाली, तुम्ही मला शब्द दिला होता स्त्री राज्यात, कधी जाणार? चल म्हणले, आता ती वेळ आलेली आहे. आणि मारुतीरायासह बाबा मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात निघून जातात. गोरक्षनाथ तपश्चर्याला बद्री केदारला शंकराच्या साक्षीनी स्वतः शंकर त्यांची सेवा करत आल्या विघ्ना निवटचे. आता या ठिकाणी मच्छिंद्रनाथांच्या नंतर दत्त महाराजांचे शिष्य नंबरचे 2 ज्यांना जालिंदरनाथ म्हणतात, यांचा जन्म बृहद्रवा राजाच्या यज्ञामध्ये होतो. कसा होतो? एक वर्षभर त्यांनी होम यज्ञ केलेला असतो आणि त्या होम संपल्यानंतर त्यातली जी रक्षा काढली जाते सर्व, त्याच्यामध्ये जालिंदरनाथ बालक रूपाने अवतरित होतात. पण कसे होतात ती कथा थोडी सांगतो, लक्ष द्या. मानवाच्या कल्याणासाठी शिवपार्वतीला पुत्र हो झाल्याशिवाय, कारण त्याच्या हस्ते दैत्याचा संहार होणार असतो. आणि देवतांना काळजी पडते की शंकर तर ध्यानामध्ये आहेत आणि ते ध्यान कसं काय त्यांचं. मग त्यांची चर्चा मीटिंग होते आणि ते म्हणतात कामदेवाला की तू शिवाच्या ध्यानामध्ये जा आणि त्यांचं ध्यान भंग कर. आणि ते ध्यान भंग केल्यानंतर तो म्हणतो ते ध्यान भंग केलं मी मरीन न म्हणतो, ह्याचं काय आहे का? तुम्हाला काय आहे, आपलं जाण तू कुलूप तोड, पण मागणं मला धरल्यावर तुम्ही येणार आहे का? आता हे देवता बोलायला हुशार, त्यांनी सांगितलं अरे पण चांगल्या कार्यासाठी गेलं म्हणून काय होतंय. आता काय त्याला पटलं मला माहिती नाही, पण त्यावेळी ते मान्य केलं आणि देवतांचं कल्याण व्हावं म्हणून कामदेव त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता ते आदिनाथ बाबाच आहेत. त्यांनी डोळा उघडल्याबरोबर कामदेव जागेवर भस्म. शिव कामावरी कोपून तृतीय नेत्रेचा उघडून यज्ञ महास्मर केला भस्मतेने. आणि मग ते मेल्यानंतर त्या ठिकाणी ते जे तत्व होतं कामदेवाचं, ते अग्नीने आपल्या उदरामध्ये रक्षण करून ठेवलं होतं. आणि योग्य वेळ आल्यानंतर ते बृहद्रव्याच्या यज्ञामध्ये त्या ठिकाणी प्रतापवान जालिंदरनाथ त्यांचा जन्म झालेला आहे.